बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। सरपंच सेवा महासंघ शिरपूर तर्फे नायब तहसीलदार श्री पेंढारकर यांना संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राहुलाबा रंधे, तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचांमार्फत निवेदन देण्यात आले। यात मस्साजोग येथील आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व SIT मार्फत चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा। या हत्येतील गुन्हेगार व त्या मागील सूत्रधारांना विरुद्ध कठोर कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून त्यांना आर्थिक मदत द्यावी, या ठळक मागण्या सरपंच सेवा महासंघ तर्फे करण्यात आल्या। जर या राज्यात सरपंच सुरक्षित नसतील तर मग गाव कसे सुरक्षित राहणार? या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सरपंच यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। यावेळी शिरपूर तालुक्यातील सर्व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्रामधील एक मत्स्यजोग तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामधील ही एक घटना आहे, ज्या घटनेमध्ये सरपंच महोदयांना एक क्रूर पद्धतीने एक किडनॅपिंग करून त्यांना मारहाण करून त्यांची आत्महत्या करून म्हणा त्यांचा खून करण्यात आलेला आहे। त्या खुनाच्या निषेधार्थ आज शिरपूर तालुक्यातील सरपंच संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही सरपंच सगळे येऊन तहसीलदार कार्यालयाला आम्ही मोर्चा आणला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना कळवू इच्छितो की येत्या काळामध्ये सरपंचांवर असे एक नाही अनेक हल्ले झालेले आहेत आणि या हल्ल्याचा तर मास्टरमाइंड असेल, जो कोणी खुनी असेल, जो कोणी दोषी आढळेल, या लोकांना तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पण आता येत्या काळामध्ये जे कोणी सरपंच असतील या सरपंचांसाठी सुद्धा आपल्या शासनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला कळवू इच्छितो की सरपंचांना सुद्धा कुठेतरी एक संरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांना गावाचं काम करत असताना, कारण की राजकारणातला म्हणा किंवा लोकशाहीचा शेवटचा भाग म्हटला तर ग्रामपंचायत असते आणि त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जर आपल्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून जर कुठलं संरक्षण देता आलं तर फार बरं होईल, जेणेकरून हे असे घडणारे प्रकार यांना कुठेतरी आळा बसेल आणि बीड जिल्ह्यातील घटनेचा आम्ही 100% निषेध करत आहोत। जो जीव घेणा हल्ला होऊन त्यांची हत्या करण्यात आली ते अतिशय निंदनीय असून आज माननीय नायब तहसीलदार साहेबांना सरपंच सेवा महासंघातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। तसेच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करण्यात आलेली आहे की हा जो दुर्दैवी हल्ला आणि दुर्दैवी हल्ला करून जवळजवळ 4-5 दिवसापासून सरपंचाचे अपहरण करून त्यांच्यावर जे निंदनीय आणि अतिशय म्हणजे 5-5 दिवस त्यांना कोंडून ठेवून जो दुर्दैवी प्रकाराने त्यांची हत्या करण्यात आली ते खरोखर म्हणजे सरपंचांना रस्त्यावर उतरवण्याशिवाय पर्याय नाहीये आणि असा हा निंदनीय प्रकार इथं सरपंच संघटना करून खपून घेतला जाणार नाही। यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, SIT मार्फत त्यांची चौकशी करून त्यांना हत्यारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरपंच संघटनेतर्फे इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर यापुढे संपूर्ण राज्यात सरपंच संघटना तीव्र आंदोलन करेल।